नमस्कार मंडळी. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आज आपण कोबीपासून असा एक भन्नाट नाश्ता तयार करणार आहोत की फक्त 10 मिनिटातच तो फस्त होईल. अशा पद्धतीचा कुरकुरीत नाश्ता आपण आज कोबीपासून बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक कोबी घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा हा कोबी आहे आणि त्याचे काय करायचे, वरचे पानं काढून घ्यायचे आहेत आणि त्याचा मागचा देठाकडचा भागही कापून घ्यायचा आहे आणि त्याचे काय करायचे, काप करायचे आणि उभे असे. आणि ते काय करायचं, खिसणीवर अगोदर 2 भाग करायचे की जेणेकरून आपल्याला कोबी खिसायला सोपा जाईल. तो खिसणीवर काय करायचा आहे, खिसून घ्यायचा आहे. आपल्याकडे जी खिसणी असेल त्या खिसणीवर खिसून घेतलं तरी चालेल. आता इथं आपला कोबी खिसून झालेला आहे. आता मी काय केलं, इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरवी मिरची पूर्ण अखंड अशी बारीक होत नाही, त्यामुळे त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. नंतर इथं चमचाभर धणे घेतले. तर लसणाची एक गड्डी मी सोलून घेतली होती, ती घातली आहे आणि चमचाभर जिरे घेतलेले आहेत. नंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात त्याचं. अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे ते. नंतर इकडं जे आपण कोबी खिसून घेतलं होतं की नाही, त्यामध्ये मी काय केलं, 1 वाटी बेसन पीठ घातले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि कोथिंबीर घातली आहे, तीळ घातलेत आणि जे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं की नाही, ते वाटण घालायचं आहे. नंतर इथं चिमूटभर सोडा घालायचं आहे, खाता सोडा घातला आहे मी. नंतर इथं चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हे मिश्रण सगळे काय, हे सर्व जिन्नस आहेत ना, ते एकत्र अगोदर मिक्स करून घ्यायचेत. नंतर त्यामध्ये हळद टाकायची राहिली होती, ती घातली आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचेत. आणि त्यामध्ये काय करायचं, जर गरज पडली तर पाणी घालायचं. काही वेळेस काय होतं, कोबीलाही पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येही पीठ मळलं जातं. आता मला गरज पडली आहे पाण्याची, त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे इथं. आणि आता मग काय केलं, मी एका चाळणीला छान असं तेल लावून घेतलं आहे आणि त्या चाळणीवर आपण जे मिश्रण मळून घेतलं होतं की नाही, ते घालायचे. जे पीठ मळून घेतलं होतं की नाही, ते थापून घ्यायचे. आता हे थापून घेतलेल्या पिठावर काय करायचं, छान असे तीळ काय करायचे, भुरभुरून घ्यायचे तर आणि ते छान असे दाबवून घ्यायचे हातानेच की जेणेकरून ते तेलामध्ये सुटणार नाही आहेत. आता इथं मी काय केलं, तर गॅसवर कढई मांडून घेतली होती आणि त्याच्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं. इथं पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण हे पीठ काय करू, हे चाळणी ज्यामध्ये पीठ थापून घेतलं होतं की नाही, ती चाळणी त्या पाण्यावर ठेवून घेऊ आणि एक ताट पालतं घालून ठेवून देऊ आणि 20 मिनटं काय करायचं, हे पाण्यावर हे पीठ वाफवून घ्यायचे. आता इथं 20 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं वाफवलं गेलेलं आहे. आता ह्याचे काय करायचे, लांबट असे आकाराचे कॅबेज फिंगर्स करून घ्यायचे आहेत. म्हणजेच फिंगर तयार करायचे, त्यामुळे उभे उभे असे काप काढून घ्यायचे आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान असे हे वाफवले गेलेले आहेत आणि अगदी अलगद असे हे फिंगर्स निघता येतं. असे उभे काप बारीक असे आपल्याला छान असे तळता येतील, अशा पद्धतीचे हे उभे काप करून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान असे हे फिंगर्स तयार झालेले आहेत. आता इथं मी गॅसवर कढई मांडून घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान इथं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हे फिंगर्स काय करायचे, तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे शालो फ्रायही करू शकता, पण मी इथं डीप फ्रायच करून घेतलेले आहेत. आणि हे आपण सोडा घातल्यामुळं काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम असा कुरकुरीतपणा पण आलेला आहे. ते फिंगर्स एकदम कुरकुरीत असे लागतात. आता आपले इथे हे फिंगर्स तळून झालेले आहेत. पहिला घाणा मी इथं तळून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व फिंगर्स तळून घ्यायचे आहेत.
आता आपला पहिला घाणा इथं तयार आहे तळून. अशा पद्धतीने मी सर्व कॅबेज फिंगर्स तळून घेतलेले आहेत. हे कुरकुरीत असे कॅबेज फिंगर्स सॉसबरोबर खायला खूप छान लागतात. तुम्ही पण अशा पद्धतीचे फिंगर करून पहा.